हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज सुद्धा जास्वंदाच्या झाडाला इतकी सुंदर जास्वंदाची फुलं लागलेली आहे आणि भरपूर अशी बटमोगऱ्याची पांढरी फुलं निघालेली आहे. तर याने मंदिर खूप सुंदर दिसणार आहे आज माझं. तर काल मैत्रिणीकडे गेली होती, तर तिच्याकडे असे खूप छान असे बारीक हे जे झाडं आहे तो फुलाचे, तर हे भरपूर होते. तर त्याच्यामध्ये काही पिवळे, गुलाबी आणि पांढऱ्या कलरची सुद्धा ही अशी जाळी होती. तर ते तिच्याकडनं आणली होती. आणि येता येता मार्केटमधनंच जे आहे मला हँगिंग कुंड्या घ्यायच्या होत्या, तर त्या पण मी इथनं घेतल्या होत्या. तर मला काही छोट्या साईजमध्ये पाहिजे होत्या, पण छोट्या साईजमध्ये त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता सध्या, म्हणून मग मी 2 ज्या आहे मोठ्या साईजमध्ये आणलेल्या होत्या. तर अशा या कुंड्या, तर यामध्ये मी काही ना काही म्हणजे कुठलं तरी अशी जाळी किंवा वेल किंवा एखादी मनी प्लांट वगैरे लावण्याच्या याच्यामध्ये आहे. तर छान आहे, या क्वालिटी पण मस्त वाटली याची, पण मला याच्यापेक्षा थोड्या छोट्या घ्यायच्या होत्या. तर आय थिंक या मला 110 रुपयाला एक पडली. ऑनलाईन बघितल्या होत्या मी, पण ऑनलाईन बोलवण्यापेक्षा मग मी म्हटलं बाहेर गेलीच होती तर शॉपमधूनच या घेऊन घेते. तर अशा आणल्या होत्या. क्वालिटी उत्तम आहे, छान आहे. आता फक्त याला कुठे अटकवायच्या त्या मला थोडंसं व्यवस्थित नियोजन करावे लागेल. तर आज हे ऑफिसमधनं थोडे लवकर आले होते आणि माझी आई जी आहे ती पंढरपूरला गेली होती. तर बऱ्याच दिवसापासनं तिने बोलवलं होतं गावाला, तर जायचं होतं. म्हणून आज म्हटलं यांना तुम्ही लवकर आलेले आहे तर आपण सर्व जे आहे माहेरी जाऊया. तर म्हणून आज आम्ही निघालो होतो. साधारणतः सायंकाळी 5, 5:15, 5:30पर्यंत वगैरे आम्ही निघालो होतो गावी जायला. तर माहेर जवळच आहे, मागच्या व्लॉगमध्ये मी सांगितलं होतं. तर भेट घेऊन वगैरे येणं होतं. तर ती पंढरपूरवरनं बऱ्याच दिवसापासून आली होती, पण माझं जाणं काही झालं नाही. तर म्हणून म्हटलं आज आपण जाऊया, कारण प्रसाद वगैरे घ्यायचा होता. तर भेट पण होते म्हटलं इतक्या दिवसांनी आली तर. तर इथून समोरचा व्लॉग जो आहे तुम्हाला माहेरचा दिसेल. आता इथे घरी येऊन पोहोचलेलो आहो. इकडे या रोडनी लाईट वगैरे नाही, म्हणून रस्त्यावरती थोडा अंधार आहे. तर इथे जे आहे हॉलमध्ये आलो आम्ही. आप्पा आणि इथं माझे आप्पा बसलेले आहे. आणि हा माझा भाऊ. ही माझी आई. ही माझी बाई. माझे जे आहे आजोबा आहे, म्हणजे आईचे बाबा आहे, आईकडेच असतात. तर आली, आम्ही पाणी वगैरे घेतलं. तर त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत होती, कारण साधारणतः 1-1.5 महिना झाला भेटलेली नव्हती. तर म्हणून मग ते त्यांच्या गोष्टी सांगत होत्या आणि आम्ही पाणी वगैरे घेतलं होतं. तर आई आतमध्ये होती. इथे जे आहे आजोबा बसलेले होते, त्यांच्या पायाला काहीतरी फुरकुडी आली होती म्हणे काही दिवसापूर्वी, तर ती त्यांनी काजवली वगैरे असेल. तर ती जास्त झाली, म्हणून मग ते सांगत होते की इथे लावलेली पट्टी. आता वय झालं की म्हातारपणातनं काही ना काही होतच असते. तर तसं यांचं आता दवाखान्यात जायचं म्हटलं की हे कंटाळा करतात जायला. तर म्हणून त्यांनी घरीच आपला काय उपाय केला होता. नंतर इकडे माझ्या मुलीच्या आणि भावाच्या ज्या आहे त्या मस्ती चालू होत्या. तर मामाभाची असं यांचं काही ना काही चालूच असते. माझं माहेरचं पण कुटुंब जे आहे ते फार छोटं आहे, म्हणजे आई, बाबा, माझा भाऊ आणि मी. तर मी सर्वात मोठी आणि माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान आहे. तर इथे यांच्या अशा मस्त्या चालू होत्या आणि आई जी आहे आमच्यासाठी तिची तयारी चालू होती. तिला आधी सांगितलेलं होतं मी की आम्ही काय भेट घेऊन थोडंसं बसून आणि मग निघणार होतो. पण केव्हाही आलं की आता आजकाल कसं आहे की आपण नेहमी जात राहतो, त्यामुळे पाहुणचार वगैरे या गोष्टी इतक्या हे झालेल्या आहे. पण मुलगी घरी आली की प्रत्येक आईला वाटतं की तिच्यासाठी काही नाही काही करावं, मुलीपेक्षा तर आपल्या नातीसाठी किंवा नातवंडासाठी असं वाटते. तर इथे आमच्यासाठी आई जी आहे दहीपुऱ्या काढत होती आणि बाबा जे आहे बाहेर गेले होते काहीतरी आणायला. तर माझ्या मुलीला समोसा आणि ब्रेड पकोडा जे आहे ते आवडत असते, इथे छान मिळते म्हणून थोडीफार मला शक्य होईल तितकी मदत केली, कारण आई फारशी मदत करू देत नाही.
तर मुलगी इथे जे आहे कपडे पाहत होती. आईनी पंढरपूरवरून तिच्यासाठी जे आहे काहीतरी टॉप आणि असं स्कर्टसारखं आणलेलं आहे. तर ती इथे पाहणं चालू होतं तिचं बरोबर होते की नाही म्हणून, आणि तिला एकदम परफेक्ट झाला. इथे मध्ये येऊन आई पण तिला बोलत होती की बाई असा होता, यामध्ये दुसरा पण होता, पण मला हा आवडला. तर यांचं असं चालू होतं. बाकीच्या गोष्टी पण आहे तिने जे आणलेलं होतं ते तुम्हाला मी दाखवतेच याच ब्लॉगमध्ये. तर बाबा आले होते, थोड्या वेळात बाहेर गेले होते. ते बाहेर गेले होते आमच्यासाठी काही नाश्त्याचं समोसे काहीतरी आणायला गेले होते. हे आणला त्या सोबत. आम्ही जेवण करणार नव्हतो कारण भेट घ्यायची होती आणि जो पंढरपूरचा प्रसाद होता तो घेऊन आम्ही निघणार होतो. तर म्हणून मग इथे नाश्त्याचं चालू होतं. तरी आईने जबरदस्तीने सगळं केलं होतं. पकोडे आहेत. असं फारसं बाहेरचं काही आम्ही खात नाही, पण इथे आलं माहेरी की बाबा हे आणत असतात. माळ पाहिल न घालीन, जमलं तर घालीन. इथे आईसोबत गोष्टी चालू होत्या आणि कामंसुद्धा चालू होत्या आमचे. तर तिने काय आणलं, कसं वगैरे काय बघितलं, पंढरपूरचा जो तिचा एक्सपिरियन्स आहे ती सर्व शेअर करत होती. कारण तिची बऱ्याच वर्षापासून इच्छा होती जायची आणि यावर्षी ते तिच्या म्हणजे जे आहे तिला घडलं. तर इथे जे आहे तिने माझ्यासाठी जे काही आणलं होतं ते मी इथे पाहत होती. तर हळदी कुंकू आणि बाकी प्रसाद वगैरे आणला होता. सोबतच प्लास्टिकचा जो गजरा असतो ना तो मी तिच्याजवळ बोलवला होता तिथनं. आणि तिने माझ्यासाठी जे आहे तर बांगड्या असे कडे वगैरे आणले होते, फार छान होते. काही काही तीर्थक्षेत्रीनं बांगड्या वगैरे किंवा हे हातात घालायचे कडे खूप छान मिळतात. तर मी असं कोणी गेलं ओळखीचं किंवा कोणी आपण म्हणतो ना जे जवळचं कोणी गेलं तर ते असं आणत असते किंवा मी स्वतःहून त्यांना सांगते की माझ्यासाठी असं बांगड्या वगैरे काही तिथनं घेऊन या. तर आईने खूप छान असे कडे आणले होते माझ्यासाठी. तर हे मी पाहत होती. आणि हा त्यातीलच दुसरा एक सेट होता, छान पूर्ण असं मोत्याचं होतं आणि मला झाले पण व्यवस्थित होते. तर छान वाटत होते हातामध्ये. मी हातामध्ये जास्त बांगड्या वापरत नाही कारण काच स्पेशली काच जो आहे ना, काचेची बांगडी फक्त पूजेच्या वेळेस वगैरे किंवा मग घरी असं एखादी बांगडी वापरते. नाहीतर जे तुम्हाला माझ्या हातामध्ये रेग्युलर दिसते तेच माझी एक काचेची आणि रेग्युलर बांगडी. तर असंच मी घालत असते कारण काचेच्या बांगड्या माझ्या हाताला इतक्या फुटतात आणि मग ते कुठे ना कुठे हाताला इकडे लागते आणि इजावते. त्याच्यामुळे मी फारशा काचेच्या बांगड्या घालायची टाळते. तर हे जे कडे होते फार छान होते ना. माझ्या दोन्ही जे तिन्ही सेट आणले होते तर ते दोन्ही मला व्यवस्थित झाले होते. तर हे सर्व मी पिशवीमध्ये आपल्या टाकून घेत होती. तर नाश्ता वगैरे आमचा झालेलाच होता म्हणून हे सगळं आवरसावर करून घेत होते. इथे जे आहे सर्व आता नाश्त्याची वाट पाहणं सुरू होतं. तर पाणी वगैरे आणून ठेवलं होतं आणि आमच्या परीताईने जे आहे ते ऑलरेडी तिने स्वतःची प्लेट घेऊन सुरू झालं होतं तिचं. आणि मग मी बाकीच्यांनासुद्धा नाश्ता वगैरे दिला, दहीपुरी आणि ब्रेड पकोडा. सोबतच आईने चिवडा पण केला होता तर तो सुद्धा इथे दिला. आणि आईला पण म्हटलं तू पण आमच्यासोबत घे, पण ती नको म्हणाली होती. तर असतात ना जावई वगैरे आहे तर मग कशाला, आपण नंतर वगैरे खाऊया, तर असं. तर यांचा नाश्ता चालू होता आणि मग मी इथे जे आहे भाजी आणि पोळी, आईने सकाळची जी आहे कशाची तरी मोकळी माठाची भाजी केली होती ती जेवली. इथे मुलीचं खाणं झाल्यावरती दातात त्रास होते म्हणून म्हणाली तर तिचा दात पाहणं सुरू होता. आणि मग आईने जे आहे काही धने, मूग, तीळ आणि असं काही बरंचसं होतं जे शेतातनं विकायला आले होते तर त्यांच्याजवळून घेतलं होतं. तर माझ्यासाठी पण यांनी घेतलं होतं तर ते दिलं होतं आईने इथे. सोबतच मोकळी भाजी वगैरे होती शेतातून आणलेली ती घेतली. आणि आईच्या घराशेजारीच जे आहे ते अगरबत्ती वगैरे तयार करत असते त्या एक काकू, तर छान होलसेलमध्ये मिळते. तर त्यांच्याकडनं मग अगरबत्तीचा पुडा आणि धूप वगैरे जे आहे ते आई माझ्यासाठी घेऊन आली होती. तर ते इथे मी आपलं भरपूर करणं सुरू होतं. तर अशा पद्धतीने आपण माहेरी गेलं की तिथनं खाली येत नाही, काही ना काही आपल्याला आपले आई बाबा काही ना काही देतच असते.
छोटीतल्या छोटी वस्तू का नाही आणत तुम्हाला, पण तो माहेरून काहीतरी आणण्याचा एक वेगळाच आनंद असतो. आणि आमची निघण्याची वेळ आली ती तरी इथे आमच्या गोष्टी काही संपतच नव्हत्या. एक गोष्ट काढली की ती संपली की दुसरी गोष्ट तयारच व्हायची. तर असं करत करत आम्हाला अर्धा तास लागला तिथनं निघायला. मग आईने हळदी कुंकू वगैरे लावलं आणि नमस्कार वगैरे केला आणि मग आम्ही जे आहे निघण्यासाठी तयार झालो. तर त्यातही बाबांच्या गोष्टी काही चालू होत्या की त्यांच्या कमरेचा वगैरे त्रास वाढला, असं वगैरे तसं. एक मुलगी म्हणून आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या आईवडिलांना मदत करावं किंवा मग आईवडिलांसोबत राहावं. प्रत्येक मुलीला वाटतं, लग्नाच्या आधी मलासुद्धा वाटायचं. पण काही काही गोष्टी ना शक्य होत नाही. तर कधी कधी असं आपल्याला वाटतं की त्यांचं दुखलं किंवा काही झालं तर आपण त्यांच्यासोबत राहावं, पण शक्य नाही. कारण एक स्त्री म्हणून आपल्यावर दोन्ही घराच्या जबाबदाऱ्या असते आणि त्या पार पाडाव्या लागतात. तर जे काही आपल्याला शक्य होईल ते आपल्या आईवडिलांना मदत आपण करतच असतो एक मुलगी म्हणून. तर अशा पद्धतीने आमच्या गोष्टी शेवटपर्यंत निघतपर्यंत चालू होत्या. साधारणतः 10:15 10:30 वाजले असेल आम्हाला. तर म्हणून म्हटलं आता लवकर निघावं, कारण एकदम उशीर पण झालेला म्हणजे बरा नसतो. हायवे वगैरे आहे आणि घरी पण आई जी आहे एकटे आहे. तर मग इथे आम्ही निघालो. भावानी पिशवी पकडली आणि जाता जाता आईने जे आहे इथे कुंदाचं झाड दिलं होतं. तर माझ्यासाठी तिने तयार केलं होतं. बऱ्याच दिवसाआधी मी तिला सांगितलं होतं तयार करायला. आणि ते या दोघांच्या मामा भाषांच्या गोष्टी आणि मस्त्या ज्या आहेत त्या संपत नव्हत्या. तर यांचं घरात जाणं, आतमध्ये बाहेर निघणं हे चालूच होतं. तर मग असं टाटा बाय बाय केला सगळ्यांना आणि आम्ही परत यायला निघालो. तर आजचा तुम्हाला माझ्या माहेरचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर यानंतर जो व्हिडिओ येणार आहे तो खूप सुंदर असा व्हिडिओ आहे आणि ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे तो सुद्धा तुम्ही नक्की पहा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. बाय.